पुढच्या बातम्यांकडे पुढची बातमी आहे नागपूरची। नागपूर मेट्रोचा पहिला गिअर पडलाय। प्रकल्पाचं काम लवकरच सुरू असून यासाठी नेमलेल्या सल्लागारांच्या अहवालाप्रमाणेच निविदा काढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये केली। मेट्रो रेल प्रकल्पासाठी बांधण्यात येणाऱ्या प्रस्तावित कार्यालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। या प्रकल्पासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली। सुमारे 8,000 कोटी ते 10,000 कोटी इतका या प्रकल्पाला खर्च येणार आहे। केंद्र तसंच राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने हा प्रकल्प पूर्ण होणार आहे। प्राथमिक अंदाज जो आहे तो प्रकल्प 8,000 कोटीपासून 10,000 कोटीपर्यंत जाईल। 8,600 कोटीचं एक त्याचं संपूर्ण प्रकल्प अहवाल तयार केलेला आहे आणि त्याच सोबत आता याच्यावर आपण एक एसपीव्ही तयार केलेली आहे। त्या एसपीवर आपण दीक्षित म्हणून रेल्वेतनं घेतलेले आहेत, त्यांना अपॉइंट देखील केलेला आहे। लवकरच कन्सल्टंट कडण्याचा जो काही डीपीआर आहे त्याच्यावर आधारित आम्ही त्याचे टेंडर्स देखील बोलू आणि केंद्र शासनाकडनं आणि राज्य शासन आणि स्थानिक अशा तिन्हीचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते कॉन्ट्रीब्युशन करून आम्ही याचं काम सुरुवात करू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।